आज तुम्ही जर सिनॅरिओ बघितला हेल्थ सेक्टर मधला तर सगळ्यात लिडिंग डिसीज जर कुठला असेल तर तो आहे कॅन्सर. त्या मागचं कारण जर आपण बघितलं, कॅन्सर हा बाहेरून कुठल्याही बॅक्टेरियाने किंवा व्हायरसने होणारं इन्फेक्शन नाहीये, तर आपल्याच शरीरातले सेल्स जे ओव्हरग्रोथ होत आहेत त्याला आपण कॅन्सर म्हणतो. ते सेल्स कुठल्या ऑर्गनमध्ये जेव्हा ओव्हरग्रो होते त्या ऑर्गनला धरून त्या कॅन्सरला नाव दिलं जातं. फॉर एक्झाम्पल ब्रेस्ट कॅन्सर, ब्लड कॅन्सर, ओव्हरी कॅन्सर. ह्याच्या होण्यामागचं जे कारण आहे ते बॉडी फिजिओलॉजीमध्ये होणारे चेंजेस तर आहेच, पण बाहेरचे जे फॅक्टर्स अवेलेबल आहे त्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे फूड अडल्ट्रेशन, ओव्हर यूज ऑफ पेस्टिसाइड्स. बेसिकली जेव्हा आपण बघतो हे पेस्टिसाइड्स किंवा फर्टिलायझर्स हे आपण अन्नधान्यामध्ये वापरले जातात, आजकाल सर्रास वापरले जातात. त्याच्या मागचं कारण आहे की मोर इल्डिंग म्हणजे खूप उत्पादन निर्माण करण्यासाठी. ह्याच्यामध्ये उत्पादन जसं डबल दुपटीने वाढतं तसं त्याच्यामध्ये जर तुम्ही जनरली जर बघितलं, पेरू आज आपण बघतोय की छोटे जे लहान पेरू मिळायचे आधी आपल्याला, आज पेरूची साईज जर तुम्ही बघितली तर ही डबल तिबल मोठ्या साईजमध्ये आपण बघतो. ह्याच प्रकारे वेगवेगळे फळं आहेत जे खूप मोठ्या साईजमध्ये उपलब्ध आहे, 12ही महिने उपलब्ध आहे, ज्याचा कुठला सीझन राहिलेला नाही. तर हे होण्यामागचं कारण काय आहे की फर्टिलायझर्स किंवा पेस्टिसाइड्स यूज करून त्याचं यील्डिंग वाढवतात, त्याची ग्रोथ वाढवल्या जाते, त्याच्यामुळे ते साईज वाढतं आणि मग ते बाजारात आपल्याकडे विक्रीला येतं. सेम पॅटर्न आपल्या बॉडीमध्ये होतो. जेव्हा ही एडल्ट्रेट फूड जेव्हा आपण खातो तर जसा पेस्टिसाइड वापरल्यामुळे डबल ग्रोथ होते फूडमध्ये किंवा फ्रुट्समध्ये, त्याच प्रकारे बॉडी सेल्स जे आहेत आपले त्याच्यामध्ये सुद्धा त्याची डबल ग्रोथ होते. सो ती सेम फिजिओलॉजी हॅपन आपल्या शरीरात सुद्धा ती प्रक्रिया होते. त्याच पद्धतीत फळांवर जे पेस्टिसाइड आहे त्याचप्रमाणे आपण जर बघितलं दूध, जर जे ॲनिमल्स आहेत त्या ॲनिमल्सला इंजेक्टेबल देऊन त्यांना दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी त्यांना हार्मोनल इंजेक्शन्स दिल्या जातात. हे हार्मोन्स जे बॉडीमध्ये जातात ते सगळे दुधामध्ये सुद्धा उतरतात, ज्याच्यामुळे जे दूध सेवन केलं जातं त्याच्यामुळे सुद्धा कॅन्सर होण्याची भीती असते. आज जर तुम्ही बघाल तर लहान मुलांमध्ये प्रौढत्व म्हणजे काय म्हणतो आपण कुमारवयीन अवस्था ही खूप लवकर येते. मुलींमध्ये जे की 7-8 वर्षाचं आहे त्यांच्यामध्ये हार्मोनल चेंजेस दिसायला लागतात, जे की पूर्वी 15-16 वर्षाच्या वयात यायचं. हे होण्यामागचं कारण आहे की हे हार्मोन्स जे अन्नधान्यातनं आपल्या शरीरात जातात त्यामुळे हे बॉडीमध्ये चेंजेस होऊन हे कॅन्सर होण्यासाठी त्याला प्रेरित करतात. त्याच पद्धतीत तुम्ही बघितलं जर ग्रेन्स, व्हीट आहे किंवा गहू आहे, शुगर केन आहे, ह्याच्यावर सुद्धा खूप प्रमाणात पेस्टिसाइड्सचा वापर केला जातो. जे आपण रोज खातो अन्नधान्यात ते त्याचं प्रमाण जसं त्याच्यावर वापरलं जातं फूड्सवर, तेच आपल्या रोजच्या सेवनात पण जाते. त्यामुळे कुठे ना कुठे बॉडी फिजिओलॉजी चेंज होऊन कॅन्सर होण्यामागे हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आज आपण बघितलेलं आहे किंवा आपल्याला दिसतं.